मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येसंदर्भातला एक नवा तपशील समोर आलेला आहे। या तपशिलाच्या अनुसार जी दृश्य आता आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय त्यामध्ये सर्व आरोपी एकाच ठिकाणी एकाच दिवशी आढळून आलेले आहेत। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्या वावराला सीसीटीव्ही मध्ये चित्रित करण्यात यश आलंय। बालाजी तांदळे, कृष्णा आंधळे हे सुद्धा या सीसीटीव्ही मध्ये दिसतात। विष्णू चाटेनं आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचं प्रकरण सुरू असतानाच त्याच्या अनुषंगानं हे महत्त्वाचे पुरावे समोर आल्याचं म्हटलं जातंय। आपल्या समोर असलेली दृश्य ही अत्यंत महत्त्वपूर्ण तपशिलाची आहेत, तेव्हा ती आपण बारकाईने पाहायला हवीत। वाल्मिक कराड याच्या सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले विविध आरोपी एकाच ठिकाणी एकाच सीसीटीव्हीच्या छायाचित्रणात कैद झालेले आहेत। आपल्या सोबत विजय चिडे आहेत। विजय, हा व्हिडिओ कुठला आहे आणि या निमित्तानं आरोपींच्या विरोधातील खटल्याला कसं बळ मिळेल? नक्कीच सर, पाहायला गेलं ते सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते केज शहरातील विष्णू चाटे यांच्या कार्यालयासमोर एक दुकान आहे, त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता हाती लागलेलं आहे। यामध्ये विशेष म्हणजे एक पोलीस अधिकारी सुद्धा या प्रकरणी दिसत आहे आणि सगळे आरोपी जे आहेत एकाच फ्रेम मध्ये यामध्ये आपल्याला दिसतात। विजय, आपण जोडलेले राहा। याच निमित्तानं आपल्या सोबत आता अधिक चर्चेसाठी आबासाहेब पाटील, मराठा समन्वयक जोडले गेले आहेत। आबासाहेब पाटील, नमस्कार। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हा, येतोय आवाज येतोय जी। आता या क्षणाला महत्त्वाचा असा तपशील आम्ही टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय, आपण कदाचित पाहू शकत असाल। तर जे आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आहेत ते सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही मध्ये आपल्याला दिसतात, म्हणजे थोडक्यात ते एकाच ठिकाणी सोबत असल्याचं दिसून येत आहे। यावर आपली प्रतिक्रिया? वारंवार टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज असेल, सर्व कार्यकर्ते असतील, आमचा जो आरोप होता या सगळ्या प्रकार संतोष देशमुखांच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी त्या ठिकाणी आहे आणि आज जे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आलेलं आहे, या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे उघड झालेलं आहे की हे सर्व लोक एकत्र आहेत आणि हेच ते सगळे आरोपी आहेत। आणि यांच्यासोबत जे सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित केला होता की बीड जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण जेवढे त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या विभागातले अधिकारी असतील, या अधिकाऱ्यांचं एक जाळं आहे आणि ह्या अधिकाऱ्यांच्या जाळ्याच्या माध्यमातून त्या खंडण्या मागितल्या जातात, लोकांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। यामध्ये वाल्मिक कराड सोबत आता जे सोबत कोण पोलीस अधिकारी आहेत हे सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे। त्यांच्यासोबत जे बाकीचे सीसीटीव्ही जी, आपण आता जो मुद्दा मांडलात मला त्या निमित्तानं एक पटकन उत्तर द्या, मिनिटभरामध्ये आपण बोला की या सगळ्यांना सोबत राहण्यासाठी ज्या पद्धतीचं संरक्षण मिळालं त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची आपण मागणी करताय। ही मागणी कोणत्या तर्काला धरून आहे? ही 100% मागणी सुरुवातीला हे प्रकरण झाल्यानंतर माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे निवेदन आम्ही दिलं होतं। त्या निवेदनामध्ये स्पष्टपणे मागणी केली होती की या प्रकरणामध्ये जे मदत करणारे अधिकारी आहेत, जे पोलीस अधिकारी यांना सुद्धा या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपी करणं गरजेचं आहे आणि हे आरोपी झालेच पाहिजेत। अन्यथा याच्यावरती आता मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल, मराठा मोर्चा असेल, आम्ही सर्वजण याच्यावरती आवाज उठवू आणि ह्या सगळ्या जेवढे लोक सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत त्या सगळे त्या ठिकाणी आम्हाला आरोपी झालेले पाहिजेत। आबा पाटील, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेच्यासाठी। तर मराठा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटलंय की ज्यांनी कोणी अशा प्रकारच्या आरोपींच्या सोबत फिरण्याला पाठिंबा दिला त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी। विजय चिडे आमचे प्रतिनिधी यापूर्वी याच बातमीच्या निमित्तानं सोबत जोडले गेले होते, आता ते आपल्या सोबत आहेत का एकदा तपासूयात पटकन। विजय चिडे, माझा आवाज येतोय आपल्याला? हो सर। विजय, आता आपण थोड्या वेळापूर्वी आबासाहेब पाटील मराठा समन्वयक यांची प्रतिक्रिया ऐकली असेल। त्यांच्या लेखी आरोपींच्या अशा सोबत असण्याच्या मागे पोलिसी विभागातली एक प्रकारची वर्तनातली कुचराई
ही कारणीभूत आहे. आपल्या लेखी अशा प्रकारे ही मंडळी वावरत होती ती नक्की कुठे आणि का, आणि त्यातून काय पुढे समोर येत आहे? नक्कीच सर, पाहिलं आपण तर वाल्मिक कराडांचे वकील जे आहे ते कोर्टामध्ये भूमिका मांडताना आपण पाहिलं होतं. वाल्मिक कराड असेल, सुदर्शन गुले असेल, यांचा जो आहे तो कुठेही संबंध आला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता सध्या केज येथील जे व्हिडिओ सीसीटीव्ही जे आहे ते समोर आलेले, यामध्ये विष्णू चाटे जो आहे त्याच्या कार्यालयात समोरील सीसीटीव्ही जे आहे ते आपल्या महत्वाच्या आपल्या हाती लागलेले, आणि यामध्ये आता पाहिलं तर संपूर्ण आरोपी जे आहे ते एकत्र असल्याचे दिसत आहे. आणि विशेष म्हणजे वाल्मिक कराड देखील त्यामध्ये आहे, आणि त्याच्या आजूबाजूला जे असणारे जे कार्यकर्ते आहेत हे विष्णू चाटे, प्रतीक घुले आणि इतर जे आरोपी आहेत हे संपूर्ण आरोपी एकत्रित आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2024 ची ही घटना आहे, आणि सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेले. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी संपूर्ण घटना घडली होती. मात्र या सर्व आरोपींना एकत्र मिळूनच कट रचल्याचा विजय, आरोप आपण आहे तो- जोडलेले राहा. या निमित्तानं आणखीन एक महत्वाची व्यक्ती आपल्यासोबत फोनद्वारे जोडली जातीये. आपल्यासोबत माजी मंत्री, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेत. सुधीर भाऊ, नमस्कार आणि स्वागत जय महाराष्ट्रावर. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी सुधीर भाऊ, आता या क्षणाला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी एक महत्वाचं सीसीटीव्ही फुटेज दाखवतीये, ज्यामध्ये वाल्मिक कराडच्या सोबत इतरही आरोपी दिसतायत. हे यासाठी महत्वाचं चित्रीकरण आहे, कारण या सर्व आरोपींचा परस्परात काहीही संबंध नाही असं वकील वारंवार सांगतायत. आपली प्रतिक्रिया यावर? वकील वारंवार सांगतील कारण त्यांनी आरोपीचं वकीलपत्र घेतलं आहे, त्यांच्याकडून फी घेतली आहे. वकील काय सांगतात हे महत्वाचं नाही, पोलीस काय सांगतात हे महत्वाचं आहे, चौकशी अधिकारी काय सांगतो हे महत्वाचं आहे, त्या विभागाची जनता काय सांगते हे महत्वाचं आहे, त्या क्षेत्रामधले सामाजिक कार्यकर्ते काय सांगतात हे महत्वाचं आहे. असं आहे की वकील तर असंच सांगणार, त्यांच्या दृष्टीने जगातला 100 खून करणाराही हा कधीच दोषी नसतो. आणि म्हणून याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची आवश्यकता यासाठी आहे की आता माफिया राज, गुंडा राज याला जेव्हा याचं राजकीयकरण व्हायला लागलं, तर जसं आपण अगोदर म्हणायचो की विंचू महादेवाच्या पिंडीवर असेल तर तो विंचू मारणं कठीण असतं, तसंच धीरे धीरे काही गुंड प्रवृत्तीचे लोक सहजपणे राजकीय नेत्यांच्या, राजकीय पक्षाच्या संपर्कात येतात. राजकीय नेत्यांनाही याची जाणीव नसते. त्यांना स्वाभाविकपणे असं वाटतं की या ठिकाणचा हा गुंड आपल्या निवडणुकीमध्ये मदतीला येईल, आणि तिथून मग 100 प्रश्न निर्माण होतात. यामध्ये काही नेत्याची चूक आहे असं मी मानत नाही, पण अशा गुंडांना, अशा बदमाश लोकांना त्या ठिकाणी मात्र ठेचून टाकलं पाहिजे, आणि यासाठी आवश्यक असेल तर कायद्यातही बदल केले पाहिजे. पण सुधीर भाऊ, एका बाजूला आपण असं म्हणता की निवडणुकीत जिंकून येण्यासाठी गुंडांची मदत घेतली जाते, आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की यात राजकारणी दोषी नाहीत. दोन्ही गोष्टी एका वेळेला कशा शक्य आहेत? नाही, असं आहे की धीरे धीरे निवडणुकीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना नसताना अंधारात ठेवून काही गुन्हेगार आपण पुण्यात पाहिलं, आपण या अगोदर ठाण्यात बघितलं, अशा अनेक ठिकाणी या घटना झाल्या आहेत. म्हणून मी सहज म्हणालो की नेत्यांचा कधी कधी दोष नसतो, पण अशा गुंडांना पोलीस जेव्हा ठेचतात तेव्हा मात्र राजकारण येता कामा नये याची काळजी घ्यावी लागते. आत्ताच्या स्थितीमध्ये सुधीर भाऊ, पटकन एक छोटासा प्रश्न विचारतो. प्राप्त स्थितीमध्ये ज्या मंत्र्यावर सगळे आरोप होत आहेत त्या मंत्र्याला पदावरून दूर केल्यानं प्रश्न सुटतील का? नाही, कोणाला पदावर ठेवल्याने किंवा पदावर काढल्याने प्रश्न सुटत नाही. पदावर नसतानाही जर काही करायचं असेल करता येतं. प्रश्न कायद्याचं राज्य असावं. हे संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ज्या हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, हसत हसत फासावर जाऊन ही लोकशाही आणि हा संविधानाचा अमृत कलश तुमच्या हातात दिला. हा अमृत कलश हा गुन्हेगारांना ठेचायचं आणि सज्जन शक्तीच्या मागे उभं ठेवायचं, यासाठी या संविधानाचा योग्य उपयोग केला पाहिजे. व्यक्तिपरत्वे संविधान कमी जास्त होता कामा नये. धन्यवाद सुधीर भाऊ या आपल्या प्रतिक्रियेच्यासाठी. आणि आता आपण आपल्या बातमीच्या निमित्तानं आणखी पुढे जातोय. आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, नमस्कार आणि स्वागत जय महाराष्ट्रावर. माझा आवाज येतोय? नमस्कार, येतोय. जी, मला आपल्याला विचारावंसं वाटेल की ज्या पद्धतीची दृश्य समोर येत आहेत त्यात आरोपी खुलेआमपणे, मोकळेपणाने एकमेकांच्या सोबत फिरताना दिसत आहेत. आपली यावरची चटकन प्रतिक्रिया? तेवढ्या फक्त आरोपीच दिसत नाही तर आरोपीसोबत पोलीस सुद्धा दिसत आहे. म्हणजे कायदा मांडलिक झालेला आहे राजकारण्यांचा, बीडमधल्या,
असं स्पष्टपणे जे आहे ते हे व्हिडिओ दाखवणारी घटना आहे आणि अतिशय गंभीर घटना आहे. आता ज्या महाराष्ट्राची तुलना, पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड सोबत केल्या जायची, ज्या महाराष्ट्राला कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जायचं, त्या महाराष्ट्राला आता बिहारच्या बरोबरीत मानल्या जाईल. तर महाराष्ट्रामध्ये भाजपच्या सरकारमध्ये आता परिस्थिती अशी झालेली आहे की जंगलराज जे आहे ते निर्माण झालेलं आहे. काल चाकणमध्ये एका फॅक्टरी मालकाला त्याच्यावर गोळ्या चालवल्या, गोळीबार झाला. कट्टे जे आहे ते बीडमध्ये सापडून राहिलेले आहे. नेत्यांसोबत लोक दिसून राहिलेले आहे मारेकरी, त्यांच्या मागे पोलीस दिसतात आहे. मग राहिलं काय या महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचं नाव? जी अतुलजी, माझा पुढचा प्रश्न या निमित्तानंच आहे, आपणच उत्तर द्यायचं आहे की आता ज्या स्थितीमध्ये ही केस आहे त्यात काही पोलिसांवर कारवाई झालेली आहे, ती पुरेशी आहे की नाही? असं आहे की पहिले तर देशमुखांना, त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळणं आवश्यक आहे. तो न्याय मिळताना दिसत नाहीये. SIT बदलावी लागत आहे. म्हणजे सर्व अर्थानं पोलीसच पाठिंबा जो आहे तो सरकारचा दिसतो आहे. सरकारची इच्छा नाहीये न्याय मिळावी. सरकारचाच या सगळ्या गुंडांना आणि पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारला कुठलाही नैतिक अधिकार सत्तेमध्ये राहण्याचा राहिलेला नाही. हा महाराष्ट्र आहे, हा बदनाम केला आहे हा महाराष्ट्र. यांना सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार राहिला नाही, गृहमंत्र्यांना तर अजिबात राहिला नाही. त्यांनी इमिजिएट राजीनामा दिला पाहिजे. आपण असं म्हणता आहात की या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, आपण काय कारवाई अपेक्षित करताय? अतुल लोंढे यांच्याशी आपला फोनद्वारे संपर्क आहे. मी एक प्रश्न त्यांना विचारला होता, आपण सत्तेत सरकारला राहण्याचा अधिकार नाही असं ते म्हणाले, त्यावर काय कारवाई सरकारने केली पाहिजे असा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही, असं कदाचित तांत्रिक अडचणींमुळे वाटतंय, कारण त्यांचं उत्तर आलेलं नाहीये. चर्चेच्या निमित्तानं, आपल्याला बातमीच्या निमित्तानंही पुढे जायचं आहे. या घटनाक्रमाच्या निमित्तानं शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि उद्धव गटाच्या प्रतिनिधी प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. ते आम्ही जे सांगतो त्याच्या 1 इंचही बाहेर काही झालेलं नाही. आम्ही सांगतोय की वाल्मिक कराड हाच सगळं हँडल करत होता आणि तो ऑपरेटर होता कोणाचा तरी. ते कोण म्हणजे ते धनंजय मुंडे. अगदी त्यांचा राजीनामा घ्यावं. आता किती दिवस अजून तुम्ही तेच गिरवट बसणार आहे? अजून तर तुम्ही ह्याची इन्क्वायरी सुरू करा आणि त्याचा स्कोप वाईडन करा. म्हणजे ज्युडिशियल इन्क्वायरीचा स्कोप वाईडन करा. तुम्हाला 50 केसेस अजून दिसतील आलेल्या. ही निश्चितपणे खूप धक्कादायक माहिती आहे आणि हा महत्वाचा धागा आहे. कारण खंडणीतूनच खुनाची परिणिती झाली होती. त्यामुळे खंडणीतले गुन्हेगार जे सांगत होते की आमच्यावर राजकीय सूडबुद्धीने आरोप केले जात आहेत, त्यांच्या विरोधातला हा ढळढळीत पुरावा आहे. आणि ज्या अर्थी हे खंडणीतले आरोपी आहेत त्या अर्थी हे खुनाच्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी आहेत. त्यामुळे हे खुनाच्या गुन्ह्यातही ताब्यात घेतले जाऊ शकतात, किंबहुना घेतले जावेत. मात्र हे सगळं, हा पुरावा इतके दिवस दडवून का ठेवण्यात आला? कुठल्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हा दबवला गेला होता याचा सुद्धा विचार होणं नक्की गरजेचं आहे.